नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. मालेगाव पोलिसांनी केला चोरीचा पर्दाफाश. काही तासातच आरोपी जेरबंद. एकूण 7 मोटरसायकल आरोपीकडून जप्त. दिनांक 29 रोजी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज दिसणाऱ्या इसमचा शोध घेतला असता संशयित आरोपी प्रमोद दिलीप बच्छाव, वय वर्ष 35, राहणार रोकडोबा नगर, दाभाडी, मालेगाव हा असल्याचा निष्पन्न झाले व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास मालेगाव पोलीस ठाणे येथे आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून 7 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील 1 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व इतर 4 होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व 1 बजाज प्लॅटिना मोटरसायकल, 1 HF डिलेक्स अशा एकूण 7 मोटरसायकल 1,50,000 किमतीच्या हस्तगत करण्यात आल्या असून मिळालेल्या मोटरसायकल या सदर इस्माने मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे, मालेगाव शहर पोलीस ठाणे, मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील चोरी केल्याचे सांगितले आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ तसेच कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचे मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे 184/2024 भारतीय न्याय संहिताचे कलम 303 प्रमाणे गुन्हा दाखल करून वरील कारवाईसाठी पोलीस हवालदार मनोज डिंगर, पोलीस नाईक सचिन गोसावी, हितेश भांबरे, योगेश मोरे तसेच विशेष पथकातील राकेश जाधव, राम निसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे आदेशावरून पोलीस नाईक हरीश कोळी करीत आहेत. कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत 29 तारखेला एक 2 व्हीलर गाडी स्प्लेंडर चोरीला गेली होती. त्याचा तपास घेण्यासाठी तपास पथकातले आणखी कर्मचारी गेले आणि सीसीटीव्ही फुटेज बघितलं. त्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला, फुटेजमध्ये दिसून आला आणि मग त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी प्रमोद दिलीप बच्छाव हा राहणार आहे रोकडोबा नगर, दाभाडी हा निष्पन्न झाला. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून जवळ 6 ते 7 गाड्या आतापर्यंत रिकव्हरी झालेल्या आहेत आणि अधिक तपास करत आहेत. येस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, मालेगाव. ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.